त्यांनी कधी त्यांच्या गुजरात असेंब्लीमध्ये जाण्याची तसदी घेतली नाही. इथे देशाच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा जाऊन उत्तर देण्याची तसदी ते घेत नाही. ते जे बोलतात त्यातले बरेच मुद्दे असे आहेत माझ्याकडे की ते 100% खोटं बोलतात, थोडं सुद्धा खरं बोलत नाही. उदाहरणार्थ ते म्हणतात की आम्ही 100 दिवसात काळा पैसा आणू म्हटले होते. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे पण चांगले वकील आहेत. काळा पैसा आणणं शक्य नाही एक. दुसरं, जे काही डिपॉझिटर्स आहेत ते काही मोदीची तिथे जाऊन बँकेवर धाड घालायची वाट बघतात काय? पैसे तर सगळे काढून घेतले त्यांनी. आज इलेक्ट्रॉनिक अकाउंट सिस्टीम असल्यामुळं 3 सेकंदात पैसे ट्रान्सफर होतात. त्यामुळं हा सगळा जो बकवास आहे, आणि त्यांनी प्रॉमिस केलं लोकांना, खरं म्हणजे एवढ्यावर मोदीचं इलेक्शन रद्द व्हायला पाहिजे होतं की ते असं म्हणले की प्रत्येकाला 15 लाख किंवा का 3 लाख, 15 लाख, 5 लाख असा जो त्यांनी वायदा केला, आणि तो खोटा होता की त्यांना माहिती होतं त्यांचं इलेक्शन तेवढ्या मुद्द्यावर सेटासेट व्हायला पाहिजे. त्यामुळं काळ्या पैशावर त्यांनी जनतेची आणि देशाची 100% फसवणूक केली. दुसरं, ते आता काय म्हणतात की मी स्वच्छता अभियान चालवतो. सामान्य जनतेला माहिती नाही की कचरा नसलेले रस्ते झाडणे म्हणजे स्वच्छता अभियान नाही. स्वच्छता अभियानासाठी मुळातच आम्हाला केलं पाहिजे की आज आमच्याच सगळ्या नद्यांच्या काठी केमिकल कंपन्या आहेत. अगदी भीमेच्या खोऱ्यात 700 केमिकल कंपन्या आहेत. या कंपन्या नद्यांमध्ये काय टाकतात मोदीला माहिती नाही. तर त्या कंपन्यांना कायद्याने केमिकल टाकायला बंदी केली पाहिजे. आम्ही जो प्लॅस्टिकचा सर्रास वापर करतो तो प्लॅस्टिक सर्वात विषारी आहे. आम्ही जे पेस्टिसाइड्स वापरतो ते सर्वात विषारी आहेत. त्या प्लॅस्टिक वापरावर कायद्याने बंदी केली पाहिजे. किंवा आता जे डोक्यावर मैला वाहतात त्याच्याबद्दल म्हणे कुठं मोदीचं पुस्तक प्रसिद्ध झालं, त्यात ते म्हणतात त्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो. ते एकदा मोदीने घेऊन बघा डोक्यावर मैला, त्यामुळे ढोंग किती करायचं. म्हणून स्वच्छता अभियानासाठी ज्या गोष्टी मोदीने करायला पाहिजेत त्या मोदी करणार नाही, कारण त्याच्यामुळं भांडवलदारांना हात लागतो, आणि मोदी तर भांडवलदारांचे प्रतिनिधी आहे. तिसरी गोष्ट म्हणतात मी गंगा साफ करतो. गंगेच्या काठी 31 महानगर आहेत, शेकडो गावं आहेत, शहरं आहेत, आणि त्याचा सगळा मैला गंगेत जातोय. केमिकल कंपन्या आहेत, निरनिराळ्या प्रकारचे घाण त्या नदीत टाकली जाते, गंगेमध्ये टाकली जाते. गंगेचं पाणी एका संस्थेने केलेलं जे पृथक्करण आहे ते पाणी आपला पवईचा पवई लेकच्या पाण्याच्या पेक्षा घाण आहे. पवईचा लेक किती घाण आहे आपण बघतो, त्याच्यापेक्षा गंगेचं पाणी घाण आहे असा एक रिपोर्ट आहे. त्यामुळं गंगा साफ करणं याच्यासाठी त्यांना कायदेच करायला पाहिजेत, आणि सगळे हे आत जाणारं मैला, केमिकल, प्लॅस्टिक हे सगळं बंद केलं पाहिजे. ते म्हणतात की देशात काही विकासच झाला नाही. म्हणजे परदेशाच्या सगळ्या त्या NRI पुढे जाऊन हे भाषण करतात, देशात विकास झाला नाही. जे NRI तिथे गेलेत ते आमच्या देशातच शिकून गेलेत ना. त्यांना सुद्धा कळत नाही की आम्ही भारताने शिकवलं म्हणून आलो आणि NRI झालो. ते पण मोदी 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 करतात. त्याचं कारण सगळा मीडिया, सगळ्या प्रकारचा मीडिया मोदीने एक तर विकत घेतलेला आहे किंवा तो मोदीच्या दबावाखाली आहे. त्यामुळं कोणीही खरं मोदीबरोबर लिहायला तयार नाही, छापायला तयार नाही, दाखवायला तयार नाही. त्यामुळं मोदीने जे काही परदेशात जाऊन भाषणं केली, किंवा मला अमेरिकेत फार मिळालं, अमक्या तिकडे फार मिळालं, ओबामाने स्तुती केली. अरे ओबामा काय स्तुती करतो? तो तुम्हाला न्यूक्लिअर युरेनियम विकायला बसलेत, ज्या युरेनियमला बाजारात आज किंमत राहिली नाही. त्यांना त्यांच्या कंपन्या आणून तुमच्याकडे बसवायच्यात. तुम्ही त्यांना सगळ्यांना निमंत्रण देताय, आणि निमंत्रण देऊन काय सांगताय?
की आमच्याकडे येऊन मेक इन इंडिया करा. आता ते जर उद्योगपती इथे आणतायत, कुठं आणणार ते? आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आणणार. त्याचंच पाणी, त्याचीच वीज, त्याचीच हवा, त्याचंच ऊन, हे सगळं त्या उद्योगपतीला देणार. आणि त्या उद्योगपतींचे उद्योग जे आहेत त्याच्यामध्ये नोकऱ्यांची व्यवस्था नाही. तांत्रिकदृष्ट्या ते मशिनरी एवढी ॲडव्हान्स्ड आहे की एक माणूस देखील 10,000 पोती दररोज साखर काढणारा कारखाना एक माणूस चालू शकतो. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे कोणाला फसवत आहेत की उद्योग आले तर आमचं कल्याण होईल? हे त्यांच्या पुढच्या इलेक्शनची तयारी करतायत की मला जेट 1 मिळत होतं आता अदानीचं, तर आता मला भरपूर उद्योगपतींना जर सहाय्य केलं तर पुढच्या वेळेस माझी पद पक्क झालं. अशा प्रकारे त्यांची भाषा आहे. त्यांनी सांगितलं की 10 वर्ष तरी धर्माचं नाव घेऊ नका, जातीचं नाव घेऊ नका, दंगले करू नका. 100% खोटं बोलतात. त्यांनी स्वतःच दंगली केल्यात. त्याचा न्यायमूर्ती सावंत, न्यायमूर्ती कृष्णा अय्यर आणि न्यायमूर्ती सुरेश यांचा रिपोर्ट आहे की त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की मोदीवर खुनाचा खटला भरला पाहिजे. अनेक जजेस, चीफ जस्टिस ऑफ इंडिया एक रिटायर झालेत, त्यांचं नाव खरे, त्यांनी सांगितलं की मला जर पॉवर असते तर मी मोदीला फाशी दिला असतं. अनेकांनी ते सांगितलं केवळ कोर्टाच्या तांत्रिक दृष्टीने सुटले म्हणजे मोदी निर्दोष झाले. दुर्दैवाने एक खुनी देशाचा पंतप्रधान आहे आणि दुसरा खुनी भाजपचा अध्यक्ष. त्यामुळं आजच चांगल्या राजकारणाची, शीलाची, नीतीची, देशाला सावरण्याची ताकद कोणामध्ये? हिंदुत्ववाद्याने तरी मोकाट सोडलंय. म्हणजे मोदी जगभर प्रवास करतायत आणि देशाची सगळी सत्ता RSS चालते. सगळ्या हिंदुत्वाच्या गाजावाजा सुरू झालाय. घटनेला मानू नका, वेदाचे हुकूम माना, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. ती काल कोणती बाई बोलली, खासदार बाई बोलते. सगळे लोक हिंदुत्व हे पुढं करण्यासाठी सरसावलेले आहेत आणि मोदी त्याच्यावर गप्प आहे. त्यामुळे मोदीची आता पुढची 20 वर्ष धर्म आणि जातीच्या नावावर दंगली करू नका असं म्हणणं, मोदी दंगली करूनच सत्तेवर आले. तेव्हा कोण विश्वास ठेवणार की मोदी दंगल करणार नाही की दंगल कशा परस्पर घडवायची? त्यांना माहिती. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, सगळ्यांचा विकास म्हणतात मोदी. आज कामगारांचे कायदे बदलण्याचा त्यांनी घाट घातलाय. बदललेच आहेत. परवाच कायदे पास केले आणि त्यातून कामगारांना फक्त वेठबिगार म्हणून ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. कंत्राटी कामगार ठेवायचे म्हणजे काय करायचं? त्यांच्या मानेवर खडा ठेवून काम घेतलं जातं आणि त्यांना पगार दिला जात नाही तेवढा. शेतकऱ्यांच्या बाबतीत तेच केलं की शेतकऱ्यांच्या जमिनी, एखाद्या गावचं जमीन घ्यायची असेल तर 80% शेतकऱ्यांची संमती लागते. असा कायदा सोनिया गांधींनी केला होता. म्हणजे काँग्रेस चांगली असं माझं म्हणणं नाही, परंतु काँग्रेसच्या नालायकपणामुळे महानालायक सत्तेवर आले याचं आम्हाला दुःख आहे. तो जो कायदा केला होता त्यात 80% लोकांनी संमती दिल्याशिवाय त्या गावातली जमीन भूसंपादन करू नये अशा प्रकारचा कायदा केला. तो मोदींनी आता रद्दबातल चालवलं. त्यांना जमीन पाहिजे उद्योगपतींनी द्यायला, त्यांना धरणाचं पाणी द्यायचं, त्यांना वीज द्यायची. म्हणे गुजरातमध्ये सगळ्या घरात वीज आहे 24 तास, मी तुम्हाला सगळ्यांना वीज देतो. काय केलं मोदींनी 6 महिन्यात विजेसाठी? काही नवीन प्रकल्प सुरू केले आहेत का? काही नवीन प्लॅनिंग केलंय? काय केलेलं नाही. त्यामुळे असे अनेक विषय आहेत की ज्या विषयात मोदी कमी नाही 100% खोटं बोलतात. अशी काँग्रेसने यादी केली, पण माझ्याकडे सुद्धा खूप मोठी यादी आहे. आणि तरी देखील मोदीबद्दल कुठलाही मीडिया, कुठलाही इलेक्ट्रॉनिक मीडिया लिहायला तयार नाही, दाखवायला तयार नाही. त्यामुळे लोकांना खरं कळत नाही. म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की मोदी जे बोलतात त्याची दुसरी बाजू तर तुम्ही तार्किकदृष्ट्या समजून घ्या, तर्कशास्त्राच्या कसोटीवर, तर तुम्हाला कळेल की मोदी 100% खोटं बोलतात.